व्हाट इज हैम रेडियो, और उसको एमेच्योर रेडियो भी बोलते हैं. त्याला दुसरा शब्द आहे एमेच्योर रेडिओ. तर हॅम रेडिओ काय आहे नक्की? तर हॅम रेडिओ एक हॉबी आहे. हॉबी म्हणजे छंद. जसं तुम्ही तबला वाजवता, कॅसिओ वाजवता, स्विमिंग करता, बुक्स रीड करता, तसं हॅम रेडिओ एक हॉबी आहे. तर त्या हॉबीचा, त्या छंदाचा उपयोग करून आपण काय करणार आहे, सर्व्हिस देणार आहोत, म्हणजे सेवा देणार आहोत. आपण आता सर्वजण स्काउटिंगशी संबंधित आहोत, तर आपणाला माहीतच असेल की सर्व्हिस काय असते. तर हॅम रेडिओचा वापर करून आपण सर्व्हिस देणार आहे. तर ह्या हॅम रेडिओच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय काय करणार आहे, तर सेल्फ लर्निंग. सेल्फ लर्निंग म्हणजे स्वतः शिकणार आहे. वी विल लर्न बाय आर सेल्फ, म्हणजे स्वतः जी काही माहिती उपलब्ध असेल ती माहिती घेणार आहोत आणि आपण त्या माहितीचा वापर करून शिकणार आहोत. त्यानंतर इंटर कम्युनिकेशन, म्हणजे आपण एकमेकांशी आता बोलत आहोत तसा संवाद साधणार आहोत. आणि त्यानंतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन कॅरीड आउट ऑन ड्युली ऑथराइज पर्सन. तर याचा अर्थ असा आहे की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जर तुमचं काही डिव्हाइस बंद पडला असेल किंवा काही गेम्स असतात त्यामध्ये काय करायचं असतं, फॉक्स हंटिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे एखादं स्टेशन आहे ते गुपचूप बोलत आहे आणि त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. तुम्ही जर बॉर्डर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलेलं आहे बघा. बॉर्डर चित्रपटामध्ये सनी देओल जो असतो तो काय करत असतो, एक पाकिस्तानातून एक जवळून स्टेशन असतं पाकिस्तानमधून, आणि भारतातून पाकिस्तानचे खबरी काय करतात, त्यांना निरोप जी महत्वाची माहिती आहे ती त्यांना पोहोचवत असतात. तर ती जी माहिती पोहोचवत असतात त्यांचा शोध घेतला जातो आणि तो शोध घेतला जातो फॉक्स हंटिंग नावाच्या कन्सेप्टचा वापर करून. तेही आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर ड्युली ऑथराइज पर्सन्स, म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्याकडे भारत सरकारद्वारा ऑथराइज केलेला आहे, म्हणजे भारत सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे हॅम रेडिओचे डिव्हाइस आहेत ते तुम्ही वापरा. तर हॅम रेडिओ आपण सर्वांनी बघितलेला आहे. तुम्ही पोलिसांकडे वॉकी टॉकी बघितला असेल तर तो जो वॉकी टॉकी आहे तो एक वायरलेस डिव्हाइस आहे. आपण आपल्याकडे मराठीमध्ये रेडिओ म्हटलं की आपल्याला एकच प्रकारचा रेडिओ माहित आहे. त्या रेडिओमध्ये आपण फक्त आकाशवाणी ऐकतो किंवा FM स्टेशन ऐकतो, बरोबर? आवाज येतोय का माझा, काशिफा? हा. तर हा, तर आपल्याला फक्त रेडिओ म्हटलं की एकच रेडिओ माहित आहे जो की आकाशवाणी किंवा FM रेडिओ आहे. तर रेडिओचा ऍक्च्युअल इंग्लिशमध्ये अर्थ आहे लहरी. आपण मराठीमध्ये ध्वनी लहरी म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये रेडिओ वेव्ज, लहरी, ज्या आपल्याला दिसत नाहीत पण आपण त्यांचा वापर करून कम्युनिकेशन म्हणजे संदेशन एकमेकांशी बोलत असतो. तर हे जे व्यक्ती आहेत ज्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे हॅम रेडिओचं, म्हणजे लायसन्स मिळणार आहे, ते फक्त व्यक्तिगत वापरासाठी असेल. म्हणजे मला जर माझ्याकडे लायसन असेल तर ते फक्त मी आणि मीच वापरू शकतो, सर किंवा काशिफा वापरू शकत नाही. त्याचबरोबर पुढे लिहिलेलं दिसतंय तुम्हाला,
विदाउट पेक्युनरी इंटरेस्ट. म्हणजे हा जो छंद आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आपल्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरायला दिली जाणार आहे, जे उपकरण आपल्याला वापरायला अलाउ केलं जाणार आहे भारत सरकारद्वारा, त्याचा आपण कोणताही मोबदला घेऊ शकत नाही. म्हणजे पैसे देऊन तुम्ही कुणाचा तरी निरोप पोहोचवताय किंवा कुणाकडून तर पैसे पैसे घेताय, तर तसं तुम्ही ते करू शकणार नाहीये. म्हणजे हॅम रेडिओ हा टोटली फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या वापरासाठी आहे. समजलं? ह्याच्यापासून तुम्हाला कोणतीही इन्कम होणार नाहीये. आतापर्यंत जे काही सांगितले त्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर विचारू शकता. विचार सर. सर आवाज येत नाहीये तुमचा. हां सर, क्लिअर म्हटलं सर. हॅलो, क्लिअर आहे का? ओके. काशिफा काय डाऊट? हो क्लिअर क्लिअर. ओके. आता माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? नाही, तुमची स्क्रीन शेअर नाही झाली सर. स्क्रीन शेअरिंग बंद आहे. अच्छा. तर आता पुढे बघू आपण. आपण हॅम रेडिओ म्हणतोय. हॅम हा जो शब्द आहे, ह्याचे निर्माण कसा झाला, तर हे काही असं फिक्स नाहीये की हॅम एका ठराविक ह्याच्यापासून शोधला गेला किंवा त्याचा काही निर्माण झालं. ऍक्च्युअली त्याचं म्हणजे हॅम रेडिओला ॲमेचर रेडिओ असंच म्हटलं जातं. हॅम हा आपण कसं नाव देतो एखाद्या गोष्टीला. म्हणजे आता आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्याचं नाव काहीतरी असेल. समजा आनंद आहे, सागर आहे, पण त्याला आपण चिंटू पिंटू असं नाव देतो. तसं हॅम असं नाव पडलेलं आहे. तर काही लोकांनी असं पण म्हटलं आहे की हॅम स्टँड्स फॉर हर्ट्स, ॲमस्ट्रॉंग आणि मार्कोनी. H फॉर हर्ट्स, A फॉर ॲमस्ट्रॉंग आणि M फॉर मार्कनी. हे 3 सायंटिस्ट आहेत ज्यांनी रेडिओ वेव्हज आहेत, ध्वनी लहरी आहेत, त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. यांच्याविषयी आपण पुढे माहिती घेणार आहोत. हर्ट्स, आर्मस्ट्रॉंग आणि मार्कोनी. विकास सर, माझा आवाज येतोय का? तर आता आपण पुढे बघूया. हु कॅन बिकम हॅम. हॅम ऑपरेटर कोण बनू शकतं? तर भारतामध्ये एनी इंडियन सिटीजन हुज एज इज अबोव 12 इयर्स, ज्याचं वय 12 वर्षापेक्षा जास्त आहे, तो व्यक्ती अमॅच्युअर रेडिओ ऑपरेटर बनू शकतो. नो मॅटर व्हॉट एज, जेंडर और फिजिकल एबिलिटी. म्हणजे त्याचं वय किती का 12च्या वर कितीही असू द्या, त्याचं लिंग कोणतंही असू द्या किंवा जेंडर कोणतंही असू द्या, आणि जरी तो अपंग असला तरी सुद्धा तो ऑपरेटर बनू शकतो, हॅम रेडिओ ऑपरेटर बनू शकतो. फक्त मुख्य अट आहे की तुम्ही वयाची 12 वर्ष पूर्ण केली पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला भाषेचं ज्ञान असलं पाहिजे थोडंफार आणि गणिताचं थोडंफार ज्ञान असलं पाहिजे. तर आता तुम्हाला हॅम ऑपरेटर बनायचं आहे, तर तुम्ही हॅम ऑपरेटर कसं बनणार, हॅम रेडिओ ऑपरेटर तुम्ही कसं बनणार? तर त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटामध्ये ही मीटिंग संपेल. परत आपण काय करू, लेफ्ट व्हायचंय 10 मिनिटानंतर मीटिंग संपल्यानंतर, आणि परत एकदा जॉईन व्हा परत. ओके. तर कोण हॅम बनू शकतो? तर ज्याच्याकडे ॲमेच्युअर स्टेशन ऑपरेटर सर्टिफिकेट असेल
तो हॅम रेडिओ वापरू शकतो, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे ASOC, ॲमेच्युअर स्टेशन ऑपरेटर सर्टिफिकेट. ही एक्झाम तुम्ही दिल्यानंतर तुम्ही हॅम रेडिओ ऑपरेटर बनू शकता. तर ही परीक्षा जी आहे ती कुणामार्फत घेतली जाते, तर WPC मार्फत. WPC म्हणजे वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन. इथं कोऑर्डिनेशन मध्ये N राहिलेला आहे शेवटी. हे जे WPC आहे ते मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स, दूरसंचार मंत्रालय, भारत सरकारचं जे दूरसंचार मंत्रालय आहे त्याच्याद्वारे ही परीक्षा घेतली जाते. आणि त्या परीक्षेत जो कोणी व्यक्ती पास होतो त्याला हे हॅम रेडिओचे लायसन मिळते आणि तो आपले रेडिओ स्टेशन चालू करू शकतो. व्हॉट इज ASOC हे विचारलं जातं एक्झाम मध्ये. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असेल तर त्या एक्झाम मध्ये विचारले जातं व्हॉट इज ASOC. मग 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यामध्ये ॲमेच्युअर स्टेशन ऑपरेटर सर्टिफिकेट हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर हे जे लायसन आहे ASOC चे हॅम रेडिओ लायसन, हे 2 प्रकारचे लायसन मिळतं. एक आहे जनरल ग्रेड आणि दुसरा आहे रिस्ट्रिक्टेड ग्रेड. जनरल ग्रेड जे लायसन आहे ह्यामध्ये तुम्ही जास्त पॉवरची उपकरणं, म्हणजे ज्याची क्षमता जास्त आहे, कॅपॅसिटी जास्त आहे, ती उपकरणं तुम्ही जनरल ग्रेड मध्ये वापरू शकता, म्हणजे तुम्हाला त्याची परवानगी असते. तर रेस्ट्रिक्टेड ग्रेड मध्ये तुम्हाला काही ठराविकच उपकरणं वापरण्याची परवानगी मिळते, ज्याची क्षमता असते थोडी कमी. म्हणजे आपल्याकडे बल्ब असतो, तर काही बल्ब 5 वॅटचे असतात, काही 10 वॅटचे असतात, काही 100 वॅटचे असतात. तर जनरल ग्रेड ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तो 100 वॅटचा बल्ब वापरायला एलिजिबल आहे आणि रिस्ट्रिक्टेड वाल्याला फक्त 5 वॅटचाच बल्ब वापरता येणार आहे. अशा फॉर एक्झाम्पल, म्हणजे ते जे डिव्हाइस आहेत त्याची क्षमता कमी जास्त आहे. तर ही जी एक्झाम होते ह्याची एक्झाम फी आहे 100 रुपये पर ग्रेड. म्हणजे तुम्ही जनरल ग्रेडची एक्झाम द्यायचं असेल तरी सुद्धा 100 रुपये आहे आणि रिस्ट्रिक्टेड ग्रेडची पण 100 रुपये आहे. म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला 100 रुपये एक्झाम फी लागणार. एक्झामचा सिलेबस काय आहे ते बघूया आपण आता. तर इलेक्ट्रॉनिक्स 2 पेपर असणार आहेत तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक्सचा एक पहिला पेपर आणि दुसरा असणार आहे रूल्स अँड रेग्युलेशन्सचा पेपर, ज्याच्यामध्ये द इंडियन वायरलेस टेलिग्राफ ऍक्ट 1978 म्हणजे हे रूल्स आहेत. ॲमेच्युअर रेडिओ कसा वापरायचा ते आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. हा दुसरा पेपर असणार आहे 50 मार्काचा. इलेक्ट्रॉनिक्सचा पहिला 50 मार्काचा आणि रूल्स अँड रेग्युलेशन्सचा दुसरा 50 मार्कांचा. त्यानंतर तिसरा आहे मोर्स कोड. मोर्स कोड ही एक हॅम रेडिओची लँग्वेज आहे, ज्याचा वापर करून हॅम रेडिओ ऑपरेटर्स एकमेकांशी बोलतात. आता वर आपण बघितलं की जनरल ग्रेड आणि रिस्ट्रिक्टेड ग्रेड. तर जनरल ग्रेड जे आहे त्याच्यासाठी हे 3ही सब्जेक्ट आहेत: इलेक्ट्रॉनिक्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि मोर्स कोड. आणि ज्यांना रेस्ट्रिक्टेड ग्रेड हवा आहे त्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स पहिला आणि दुसरा 2च सब्जेक्ट आहेत रेस्ट्रिक्टेड साठी. समजलं? काही शंका आहे का याच्यावर? तर आपण काय करणार आहे, काही वेळेस काय होतं की मोर्स कोड जो आहे तो ग्रास्प, म्हणजे तुम्हाला शिकायला थोडी अडचणी येऊ शकते, म्हणजे लक्षात येत नाही, किंवा काही वेळेस जेव्हा
रिसेप्शन करत असतो, म्हणजे आपण लिसन ऐकायचं असतं आणि आपल्याला तो कोड ओळखायचा असतो, काय मेसेज पाठवलाय तो. तर तो जर समजत नसेल तर आपण रिस्ट्रिक्टेड ग्रेडसाठी बसायचं आहे. म्हणजे रिस्ट्रिक्टेड ग्रेडची जी एक्झाम आहे त्यासाठी बसायचं आहे. पण दोघांची फी तर 100च रुपये आहे. तर आपण काय करणार आहे, जनरल ग्रेडच्या एक्झामला बसणार आहोत, ज्यामध्ये 3ही टॉपिक असतील. जरी तुम्हाला मोर्स कोड येत नसेल तर तुम्ही पहिले 2 पेपर द्यायचे आहेत, तुम्हाला रिस्ट्रिक्टेडचं लायसन तर मिळणारच आहे. ओके, काही डाऊट आहेत का याच्याबद्दल? विचारा. ठीक सर, ठीक. काशिफा? हॅलो. हा सर बोला. नो सर. काही याची मग वेगळी प्रिपरेशन करावं लागेल त्या मोर्ससाठीची मग? हा, मोर्ससाठी वेगळी प्रिपरेशन असते, आपण करू ते. म्हणजे रिसेप्शन, सेंडिंग आणि रिसिव्हिंग दोन्ही कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पण जर तुम्हाला आउट ऑफ कॅपॅसिटी चाललं, म्हणजे तुम्हाला जर झेपत नसेल की मोर्स मला पाठवता येते पण तिकडचा मेसेज ऐकून मला समजत नाहीये, तर तरी पण आपण काय करणार आहे की जनरल ग्रेडचाच फॉर्म भरणार आहे. भले तुम्ही त्या मोर्स सेंडिंग रिसेप्शन मध्ये फेल व्हा, तरी पण तुम्हाला रिस्ट्रिक्टेड ग्रेडचं लायसन मिळणारच आहे. ओके, दोघांची काठिण्य पातळी सारखीच असते का मग परीक्षेत? पेपर सेमच असतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि रूल्स अँड रेग्युलेशनचा तुमचा पेपर सेमच असणार आहे. फक्त ज्यांचा जनरल ग्रेड असेल त्यांची 3री परीक्षा होणार मोर्स कोडची. आणि प्रॅक्टिकल मध्ये होतं का मग? हा, ही प्रॅक्टिकल एक्झाम आहे, त्यामुळे तर तुम्हाला जनरल ग्रेडचं लायसन मिळतंय, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी उपकरणं वापरू शकता. विकास सर, काय डाऊट आहे का? नाही सर. हा, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि रूल्स अँड रेग्युलेशनचा क्वेश्चन पेपर असणार आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन पेपर कसा असणार आहे, तर तुम्हाला काही दीर्घ उत्तरं लिहायची नाही आहेत. म्हणजे मोठं पानभर उत्तर लिहायचं आहे आणि मला इंग्लिश येत नाही तर मी कसं लिहू, तर काही अडचण येणार नाही. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, 4 ऑप्शन असतील. MCQ टाईप क्वेश्चन पेपर असेल. तुम्हाला इंग्लिश वाचता येतं तर तुम्ही त्या 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याचा आन्सर दुसऱ्या आन्सर शीटवर मार्क करायचं, बस. एवढा सोपा पेपर आहे. तर ह्या एक्झाम मध्ये एक्झाम्पशन कोणाला असणार आहे, तर ज्यांचं BE आणि बीटेक झालेलं आहे त्यांना जो हा पहिला पेपर आहे इलेक्ट्रॉनिक्सचा, ज्यांचं BE किंवा बीटेक म्हणजे इंजिनिअरिंग झालंय कुठल्या सब्जेक्ट मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये, तर त्यांना इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर माफ असणार आहे. त्यांनी फक्त दुसरा पेपर द्यायचा आहे, रूल्स आणि रेग्युलेशनचा, जर ते रिस्ट्रिक्टेड साठी असतील. आणि जर जनरल साठी असतील तर दुसरा आणि तिसरा पेपर त्यांना द्यायचा आहे. त्यानंतर ही जी परीक्षा आहे ती कंडक्ट केली जाते ठराविक ठिकाणी, जिथं WPC चे मॉनिटरिंग सेंटर आहे, त्या ठिकाणी आपल्याला जाऊन परीक्षा द्यावी लागते. आता आपल्या इथं WPCचं सेंटर आहे मुंबईला, तर आपल्याला एक्झाम द्यायला मुंबईला जावं लागेल. एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला तुमचं लायसन्स मिळेल, तुमचा रिझल्ट येईल आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला लायसन्स साठी अप्लाय करायचा आहे, तो रिझल्ट जोडून, आणि मग तुम्हाला WPC करून लायसन मिळेल. तर हे जे लायसन आहे, समजा तुम्हाला लाईफ टाईम साठी हवं असेल तर त्याची फी आहे 2000 रुपये.